पावसाळ्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी 10 महत्त्वाच्या किचन टिप्स। पावसाळा सुरू झालाय, वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे आणि सगळीकडेच पावसाच्या सरी बरसत आहेत। अनेक लोकांना पाऊस खूपच आवडतो। पावसाळ्यातील मातीचा सुगंध, सगळीकडे हिरवेगार वातावरण, मन वेधून टाकणारे धबधबे असे अनेक सुखकारक बदल पावसाळ्यात होतात। मात्र पाऊस हा अनेक आजारांना सोबत घेऊन आलेला असतो। वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे साथीचे रोग पसरण्याचे प्रमाण वाढते। एवढेच नाही तर पावसाळ्यात घराबाहेर निघतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। मात्र तुम्ही घरात राहिलात तरी आजारांचा धोका काही कमी होत नाही। अशा वेळी पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या अशा मान्सून टिप्स म्हणजेच पावसाळ्यातील महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत, ज्या तुम्हाला पावसाळ्यात निरोगी ठेवतील। टिप नंबर 1, व्हिटॅमिन सीचे सेवन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात करावे। व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढवते, यासोबतच सर्दी दूर करण्यातही मदत करते। 2, पावसाळ्यात पायाच्या नखांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्या। इथे तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। नखाच्या माध्यमातून शरीरात इन्फेक्शन होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी। स्वतःची स्वच्छता करत राहा, वारंवार हात धुत राहा आणि शक्य असल्यास सोबत एक हँड सॅनिटायझर अवश्य ठेवा। 3, पावसाळ्यात भिजल्यानंतर आंघोळ करून घ्या। पावसाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा आपण भिजतो। अशा वेळी घरी आल्यावर आंघोळ करणे गरजेचं असते। असे केल्याने तुम्हाला इन्फेक्शनचा धोका कमी होईल। स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीर कोरडे करून घ्या। 4, पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचलेले असते। अशा वेळी माशा आणि डासांचे प्रमाण देखील वाढलेले असते। यामुळे स्ट्रीट फूड खाणे टाळले पाहिजे। पावसाळ्यात गरमागरम काही खाण्याची इच्छा होते, मात्र या वातावरणात हे बाहेरचे खाणे आजारांना निमंत्रण देऊ शकते। 5, पावसाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो। अशा वेळी तुम्हाला काही गरम खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही सूप, गरम दूध किंवा आल्याचा चहा पिऊ शकता। तुम्हाला तात्काळ चांगले वाटेल, तसेच हे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले राहील। 6, पावसात जर तुम्ही भिजले असाल तर तसेच कपडे घालून बसू नका। सर्वात आधी स्वतःला कोरडे करणे आवश्यक असते, अन्यथा तुम्हाला सर्दी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो। यामुळे तुम्ही शरीर कोरडे करून घ्यायला हवे। 7, आपल्याला डाएटकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते। हे वातावरण खूप जास्त खाण्याचे नाही, हलके आणि हेल्दी पदार्थ खावेत। कमी खाण्याचा प्रयत्न करावा। जेवण बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। संपूर्ण घराची स्वच्छता नेहमीपेक्षा जास्त करावी। घर किड्यांपासून सुरक्षित ठेवावे। 8, साधारण चहा किंवा सूप व्यतिरिक्त हर्बल टी देखील या वातावरणात फायदेशीर ठरू शकते। लवंग, हळदी, तुळस, अद्रक आणि केशरयुक्त पदार्थांनी तयार केलेले पदार्थ पीत राहा। यामुळे तुमचे तापमान संतुलित राहील, यासोबतच तुमची इम्युनिटी सिस्टम मजबूत राहील। 9, बाहेर पडताना छत्री, रेनकोट अवश्य ठेवा। पावसाळ्यात बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचं असते, कारण पाऊस कधीही सुरू होतो। अशा वेळी स्वतःची सुरक्षा सोबत ठेवणे गरजेचे असते। छत्री अथवा रेनकोट तुम्ही नेहमी सोबत ठेवा आणि डोके कधीच ओले होऊ देऊ नका। 10, पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढते। अशा वेळी रस्त्यावर साचलेले पाणी असो किंवा पिण्याचे पाणी असो, पाण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये। अशुद्ध पाणी प्यायल्याने आणि अशुद्ध पाण्याच्या आजूबाजूला राहिल्याने देखील तुम्ही आजारी पडू शकता। यामुळे फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया जनित इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। यामुळे यापासून नेहमी दूर राहावे। तर पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।